स्वागत करूया मिस्टर वर्ल्ड मिस्टर युनिवर्स संग्राम चौगले यांचं. वेलकम. आत्तापर्यंत तुमच्यासारखी पर्सनॅलिटी बिग बॉस मराठीच्या घरात दिसली नाही आणि घरात गेलेल्या सदस्यांनी कुणी वाईल्ड कार्ड म्हणून तुम्ही याल अशी कल्पना पण केली नसेल. 6 आठवडे झाले तुम्ही आत्तापर्यंतचा सीझन पाहिला असेलच. काय वाटतं तुम्हाला या सीझनविषयी? खूप आनंदी आहे कारण एकदा मी चान्स सोडला होता आणि परत मला तो सोडायचा नाही आहे. त्याचं रिझन म्हणजे जे क्राऊड बाहेर आहे ते आणि दुसरं रिझन तुम्ही. कारण मी सगळे एपिसोड बघितले आहेत. बऱ्याच वेळा असं वाटतं की काहीतरी जाऊन बोललं पाहिजे आणि 10 पैकी 5 गोष्टी तुम्हीच बोललेत. 10 पैकी 5 गोष्टी मी बोललेले आहेत. आता उरलेल्या 5 गोष्टी तुम्ही बोलाल अशी अपेक्षा आहे आत. 100%. खरं म्हणजे जाण्याआधी आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत. यासाठी प्रॉपर्टी मागूया. प्रॉपर्टी प्लीज. घरात गेल्यानंतर तुम्ही बरेच टास्क खेळणार आहात, पण जाण्याआधी एक टास्क आपण इथे खेळूया. त्याची सुरुवात करूया. तुमच्यासमोर आहेत घरातील सदस्यांचे फोटोज. आता तुम्ही सांगा तुमच्या मते यातील टॉप 5 कोण आहेत आणि त्यानुसार तुम्ही त्यांना या नंबरवर त्यांची फोटो लावून टाका. नंबर 5 वर जान्हवी, नंबर 4 अरबाज, नंबर 3 सूरज, नंबर 2 निकी आणि नंबर 1 वर अभिजीत. असं का वाटतं तुम्हाला? अभिजित आहे ते दोन्ही टीमला सांभाळून चालले आहेत. कारण मोस्टली आत्ता मला तर मॅक्सिमम वेळेस निकी दिसली आणि निकीच्या वेळेस मॅक्सिमम तिथं अभिजित दिसत असतो. सो अभिजितला दोन्ही टीममधल्या लोकांची ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत त्या समजतात. ए टीममध्ये ॲक्च्युली जहालवादी माणसं आहेत खूप. फक्त भांडखोरपणा आणि ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी चांगल्या चालल्यात. स्ट्रॉंग माणसं आहेत. आणि बी टीममध्ये थोडीशी इमोशनल माणसं आहेत. सो अभिजितला इमोशनल सांभाळता येतात आणि ज्यावेळेस त्याला असं वाटतं की आपल्याला कुठला तर धोका आहे त्यावेळेस निकीला समोर करून त्याला स्वतःला वाचवता येतं. सो मला वाटतं की अभिजित वरती येऊ शकतात. आणि निकीबद्दल काय मत आहे तुमचं? निकीविषयी कसं आहे की सर कुणी वंदा कुणी निंदा, कॅमेरासमोर दिसणं हाच माझा धंदा असं मला त्याकडे पण वाटतं. तर निकी ही सेकंड लाईव्ह येईल असं मला वाटतं. सूरज सर प्रिन्स ऑफ हार्ट आहे. कारण मॅक्सिमम पब्लिक जे आहे महाराष्ट्रातलं त्याला फ्रेज करतं. त्याचं काम चांगलं आहे. तो त्याची कामं खूप चांगल्या पद्धतीने करतो. फक्त थोडासा गेममध्ये मागे पडतो कारण त्याला लवकर समजत नाही आहे आणि सपोर्ट पब्लिकचा खूप आहे. तर मला वाटतं की तो 3 पर्यंत येऊ शकेल. अरबाज ज्या गोष्टी आत्ता स्क्रीनवर चालल्यात त्या मला नाही तर कुणालाही आवडत नाही आहेत. आणि हा रिॲलिटी शो आहे. रिॲलिटी शोमध्ये आपण रिअल दाखवलं पाहिजे की एका फक्त शोसाठी आपण कुठलीही गोष्ट करण्यापेक्षा आपण बाहेर जाऊन काय लोकांना दाखवणार आहे हे बघितलं पाहिजे त्याने. आणि त्याचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्याच्यामुळं तो वरती येऊ शकेल असं मला वाटतं. जान्हवीने आत्ता 5 वीक घालवलेत. अदरवाईज तिला मी वरती घेतलं असतं. ती आता परत कमबॅक करते आणि आत्ता ज्या पद्धतीने ती गेम चालू आहे तिचा तर ती स्ट्रिक्टली जिथं नको आहे जिथं नाही आहे तिथं अपोज करते आणि ती एकटीच आहे जी निकीला डायरेक्ट भेटू शकते. सो मला वाटतं की ह्या 5मध्ये जान्हवी 5 येऊ शकेल. आणि हा खेळ संपताना तुम्ही कुठे असाल? मी सर टॉप 3मध्ये नक्की असेल. टॉप 3मध्ये असाल? वा, तुमचा कॉन्फिडन्स छान आहे. आमच्या शुभेच्छा तर आहेतच. थँक्यू. तुमची मतं आता महाराष्ट्राला तर कळलेली आहेतच. पण कसं आहे ना, इथे बोलून दाखवणारे नाही करून दाखवणारे टिकतात. आणि अपेक्षा आहेत की तुम्ही करून काहीतरी दाखवाल. 100%. छान खेळा. हे आपण बाजूला काढूया आणि तुमच्या नावाची पार्टी मी तुम्हाला देतो. भाऊचा धक्का, भाऊचा धक्का, भाऊचा धक्का, भाऊचा धक्का, भाऊचा धक्का, भाऊचा धक्का.